दोन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवर सिरीज आणि पॅरलल ऑपरेशन कशी करावी या व्यायामामध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी टेस्ट करा. 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडा. सिरीजमध्ये 2 सिंगल फेज सेकंडरी ट्रान्सफॉर्मर जोडा. ट्रान्सफॉर्मरमधील पोलॅरिटीबद्दल चर्चा करूया. पोलॅरिटी ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्समधील इंड्यूस्ड व्होल्टेजची डिरेक्शन दर्शविते. 2 ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडलेले असल्यास ट्रान्सफॉर्मरच्या योग्य कनेक्शनसाठी पोलॅरिटी जाणून घेणे आवश्यक आहे. पॅरललिंग 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स. प्रथम जेव्हा लोडची पॉवर मागणी वाढते तेव्हा 2 किंवा अधिक ट्रान्सफॉर्मर्स पॅरलल चालवले जाऊ शकतात. दुसरे, जेव्हा पॉवरची मागणी कमी होते तेव्हाच आवश्यक नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर त्यांच्या फुल लोड कॅपॅसिटीसह चालवले जाऊ शकतात. तर उर्वरित ट्रान्सफॉर्मर ऑफ केले जाऊ शकतात आणि जनरल मेंटेनन्स आणि सर्व्हिससाठी घेतले जाऊ शकतात. तिसरे, ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी आणि आयुष्य वाढते आणि लॉसेस कमी होतात. चौथे, ते पॉवरची विश्वासार्हता प्रदान करते, म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर बिघडला किंवा आउट ऑफ सर्व्हिस झाला तरीही इतर ट्रान्सफॉर्मर विशिष्ट प्रमाणात लोड सप्लाय करतात. पाचवे, एकच लार्ज कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर तयार करणे किफायतशीर नाही. अशा प्रकारे 2 किंवा अधिक ऑप्टिमल कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर पॅरलल चालवणे अधिक किफायतशीर आहे. सहावे, ट्रान्सफॉर्मरच्या मेंटेनन्सचे वेळापत्रक आखणे सोपे आहे, ज्यामुळे मेंटेनन्स आणि स्पेअर्सचा खर्च कमी होतो. ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी टेस्ट करा. ओम मीटर किंवा मल्टीमीटर वापरून दिलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील LT आणि HT टर्मिनल ओळखा. पुश बटन स्विचद्वारे DC सप्लाय HTला जोडा आणि सर्किट डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे व्होल्टमीटरला LTशी जोडा. HT टर्मिनल्स A1 आणि A2 म्हणून चिन्हांकित करा. LT टर्मिनलला A1 आणि A2 म्हणून चिन्हांकित करा. पुश बटन स्विच दाबा. LT साईडला व्होल्टमीटरच्या पॉइंटरचे डिफ्लेक्शन पहा. पॉइंटर राईट डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होत असल्यास टर्मिनल्सवर केलेले मार्किंग्स कायम ठेवा. LT टर्मिनल्सला केलेले व्होल्टमीटर कनेक्शन बदला आणि डिफ्लेक्शन रिव्हर्स डिरेक्शनमध्ये होत असल्यास LT टर्मिनल्सवर केलेली मार्किंग बदला. आता पुश बटन स्विच पुन्हा एकदा दाबा आणि व्होल्टमीटर राईट डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट होत असल्याचे पहा. ट्रान्सफॉर्मर सेकंडरी सिरीजमध्ये जोडा. व्होल्टेज जोडण्यासाठी दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी पोलॅरिटीज योग्यरित्या जोडल्या पाहिजेत, सिरीज कनेक्शन प्रमाणेच, अन्यथा आउटपुट व्होल्टेज 0 असेल. आउटपुट व्होल्टेज वैयक्तिक सेकंडरी व्होल्टेजपेक्षा दुप्पट असल्याने सेकंडरी वाइंडिंग्सची इन्सुलेशन लेवल तपासण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. 2 ट्रान्सफॉर्मर घ्या. ट्रान्सफॉर्मर 1 आणि ट्रान्सफॉर्मर 2 जे सिरीजमध्ये जोडले जावेत. ओम मीटर किंवा मल्टीमीटर वापरून रेझिस्टन्स मोजून LT आणि HT टर्मिनल ओळखा. दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये पोलॅरिटी तपासा आणि प्रायमरी साईडला A1 आणि A2 आणि सेकंडरी साईडला A1 आणि A2 चिन्हांकित करा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर 1 आणि ट्रान्सफॉर्मर 2 दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी इनपुट सप्लायशी जोडा. दाखवल्याप्रमाणे सेकंडरी ट्रान्सफॉर्मर 1च्या A2 टर्मिनल्सला सेकंडरी ट्रान्सफॉर्मर 2च्या A1 टर्मिनलसह सिरीजमध्ये जोडा.
सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज अनुक्रमे ट्रान्सफॉर्मर 1 आणि ट्रान्सफॉर्मर 2च्या A1 आणि A2 टर्मिनल्समध्ये मोजले जाते. सिरीज सर्किटमध्ये करंट रेटिंग समान राहील आणि व्होल्टेज ॲडिटिव्ह आहेत. व्होल्टमीटर वापरून मोजलेले आउटपुट व्होल्टेज 230 व्होल्ट दाखवते, कारण दोन्ही सेकंडरी सर्किटमध्ये 115 व्होल्ट असतात. S1, S2 आणि S3 स्विचेस बंद करा. प्रायमरी व्होल्टेज V1 आणि सेकंडरी व्होल्टेज V2 मोजा आणि ते टेबलमध्ये रेकॉर्ड करा. ट्रान्सफॉर्मेशन रेशो समान असल्याची खात्री करा. S3, S2 आणि S1 उघडून ट्रान्सफॉर्मर्स डिस्कनेक्ट करा. ट्रान्सफॉर्मरला पॅरलल जोडा. 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडण्यासाठी अटी: व्होल्टेजचा रेशो समान असणे आवश्यक आहे. इनपुट व्होल्टेज समान असणे आवश्यक आहे. प्रति युनिट पर्सेंटेज किंवा इम्पेडन्स. दोन्ही ट्रान्सफॉर्मरची समान पोलॅरिटी. टेबलमधील ट्रान्सफॉर्मर 1 आणि 2 या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचे नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि रेकॉर्ड करा. दिलेल्या 2 ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी निश्चित करा. डायग्रॅमनुसार स्विचेस, ट्रान्सफॉर्मर आणि मीटर्स जोडा. ट्रान्सफॉर्मर TR1 आणि TR2च्या A1 आणि A2 प्रायमरी साईड 240 व्होल्ट्स 50 हर्ट्ज AC सप्लायला S2 आणि S3 स्विचद्वारे अनुक्रमे जोडा आणि TR1 आणि TR2 या दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या A1 आणि A2 सेकंडरी साईड आउटपुट टर्मिनलशी जोडा. सर्व स्विचेस ओपन ठेवा. पॅरलल कनेक्शनसाठी ट्रान्सफॉर्मर एकसारखे असल्याची खात्री करा. S1 आणि S2 स्विचेस बंद करून ट्रान्सफॉर्मर TR1ला बस बारशी जोडा. प्रायमरी व्होल्टेज V1 मोजा आणि ते टेबलमध्ये रेकॉर्ड करा. TR1चे सेकंडरी व्होल्टेज मोजा आणि ते टेबलमध्ये रेकॉर्ड करा. S3 स्विच बंद करा. ट्रान्सफॉर्मर TR2चे सेकंडरी व्होल्टेज तपासा आणि रेकॉर्ड करा. S4 आणि S5 स्विच बंद करा. सेकंडरी बस बार व्होल्टेज मोजा आणि रेकॉर्ड करा. पॅरलल सर्किटमध्ये करंट रेटिंग ॲडिटिव्ह असतात आणि व्होल्टेज समान राहतात. व्होल्टमीटर वापरून मोजलेले आउटपुट व्होल्टेज 115 व्होल्ट्स दाखवते, कारण दोन्ही सेकंडरी सर्किट्समध्ये 115 व्होल्ट्स असतात. सर्व स्विचेस बंद करा आणि दोन्ही ट्रान्सफॉर्मर डिस्कनेक्ट करा. निष्कर्ष: सिरीजमध्ये जोडलेले असताना ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी व्होल्टेजवर ॲडिटिव्ह परिणाम होतो. पॅरलल जोडलेले असताना ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी व्होल्टेजवर होणारा परिणाम सारखाच असतो. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी टेस्ट करणे. 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पॅरलल जोडणे. सिरीजमध्ये 2 सिंगल फेज सेकंडरी ट्रान्सफॉर्मर्स जोडणे. हे 2 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरवर सिरीज आणि पॅरलल ऑपरेशन कशी करावी यावरील या व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.